तरी आता आपल्याकडे पुढचा प्रोजेक्ट आहे, तरी एक्सप्लेन करू शकतो आपल्या प्रोजेक्टबद्दल काय सांगू शकत? हे PVCचं कन्व्हेअर बेल्ट आहे. पहिले तर मी तुम्हाला नीट सांगू देतो सर्व. हे ह्युमनलेस क्लिनिंग वॉटर क्लिनिंग बोट आहे. याला आम्ही पहिले PVCचं कन्व्हेअर बेल्ट लावलेले आहे. याला अटॅच ग्रिपर्स आहेत. ठीक आहे. हे वेस्ट बिन बघतायत तुम्ही. हे 12 वोल्टचे 2 बॅटरीज आहेत. मी इथं फर्स्ट रोला जर बघत असणार, हे पहिले एअर बेलोज आहेत. त्याच्या खाली तुम्ही जर ते स्प्रॉकेट व्हील फॅन बघत असणार तर ते त्याला आम्ही मोटर अटॅच केलेली 3000 RPM ची. आणि हे कन्व्हेअरची मोटर आहे 100 RPM ची. लोड कॅरिंग कॅपॅसिटी याची हाय आहे, पण स्पीड जरा लो आहे याची. आता बघा हे जे 4 ट्यूब्स आहेत ना, हे आम्ही अशा लेवलला लावलेले आहेत की हे जे कन्व्हेअरचं बेल्ट आहे ना, हा बरोबर पाण्यात उतरतो आणि इकडनं जेव्हा पाणी टच होतं कन्व्हेअरला आणि त्याच्यासमोर कन्व्हेअर समोर जो कचरा येईल तो आम्ही असं उचलू आणि इथं या वेस्ट बिन मध्ये कलेक्ट करून कचरा गोळा करण्यासाठी. हो हे 10 किलो पर्यंत कचरा जमा करू शकतो. आणि इथं सेन्सर आहेत. सेन्सर लावल्यानंतर म्हणजे त्याची कॅपॅसिटी भरली गेली का हा कन्व्हेअर बेल्ट त्याचा बंद होऊन जातो आणि किनाऱ्यावर येऊन स्टॉप होऊन जातो. आणि आम्ही याला रिमोट कंट्रोलने कंट्रोल करतो. कचरा गोळा करताना समज मासा वगैरे बेंडका वगैरे काय आले तर नाही, फक्त ही सरफेसची जी गार्बेज आहे ना तेच असं डीप नाही जात. म्हणजे फक्त तळ्यातच करता येईल घ्यायला. आपल्या सरफेस वरती जेवढा आहे ना तेवढं समुद्र किनाऱ्यावर करत नाही म्हणजे हा करते ना. म्हणजे ते म्हणजे वरच्या वरती जेवढं पण कचरा दिसतो बघा आपल्याला, बिस्लेरीची बॉटल राहते किंवा अजून कचरा राहतो, परत रॅपर राहतात, ते यूज करून बघितलंय. हो याची टेस्टिंग आम्ही नाशिकच्या तपोवन एरियामध्ये केली होती. थँक्यू. चालू करून दाखवले आता ह्यांनी बघा. हे झोप खाली उचलून टाकते. हे बघा हे पाणी नाही कन्व्हेअर असं जेव्हा बुडतं नाही हे बेल्ट अशी फिरत राहते आणि याच्यात हे सर्व कचरा अटकतो आणि हे सर्व असं कलेक्ट करून याच्यात सर्व स्टोअर करतात. हे कन्व्हेअर बेल्ट आहे, हा रोटेट होत राहतो आणि याची लाईफ अनलिमिटेड आहे. म्हणजे आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो. हो हा खराब होत नाही. पाण्यात वापरा, कुठे बी वापरा, याला काहीच मेंटेनन्स नाही आहेत. म्हणून आपल्या याचं बोटचं अजून एक असं बेनिफिट आहे, मेंटेनन्स लेस आहे खूप. असं कोणी केलेलं आहे का आधी, का तुम्ही पहिल्यांदा? आधी म्हणजे आता तुम्ही जर प्रयागराजचे व्हिडिओ बघितले असेल त्याच्यात लोकांनी बोट बनवली अशी कन्सेप्टची, पण मग माणसांना स्वतः बसावं लागतं. मग पावसाळ्यात जर आपल्याला कळत नाही पाण्याचा लो हाय कसा राहतो, मग तेव्हा जीवनाचा खतरा राहतो. मग आम्ही अशी बनवली की माणूस किनाऱ्यावर बसेल आणि तिची काम करून येऊन लागेल वापस. म्हणजे काय झालं तर हिच्यावर होईल, माणसांवर काय होणार. आणि टाइम कन्झ्युमिंग जास्त घेत नाही आणि लेबर कॉस्ट पण ही वाचवते बराचसा. खूपच सुंदर प्रोजेक्ट आहे. आता मित्रांनो काय विचार आहे का बनवण्याचा कॉस्ट काय झाला तुमचा? याचा 12 ते 15,000. 15,000 लागले. बघ चांगला प्रोजेक्ट केलेला आहे. चला आता पुढच्या प्रोजेक्टकडे जाऊ आपण. आमचा हायब्रिड इन्व्हर्टर आहे, विंड आणि सोलारवर वर्क करण्यासाठी. त्याचं काय यूज करू शकतो? आपली जी रिन्युएबल सोर्सेस आहेत, समज तू फक्त सोलार यूज करायला आलास घरच्या घरी, मग क्लाउडी जर नेचर झालं तर ते सोलारचा काहीच उपयोग नसते. मग त्यासाठी आम्ही विंड मिल कनेक्ट केली आहे त्याला. विंड मिल आणि दोन्ही एनर्जीच्या थ्रू आम्ही स्टोरेज एक बॅटरी करत आहे. या बॅटरीमध्ये स्टोअर काय होत आहे, DC 12 वॉटचं स्टोरेज आहे, ती स्टोअर होत आहे. मग आपल्या रेसिडेन्शियल पर्पजमध्ये आपल्याला लागते बघ AC 230 वॉट रिक्वायरमेंट समधीकडं. मग त्यासाठी आपण काय केलं आहे, AC DC कन्व्हर्टर यूज केलेला आहे आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. मग त्याच्यानं स्टेप अप करून आपण होम अप्लायन्सेस इझिली अप्रूव्ह करू शकता येईल. अच्छा, विंड मिल इथून जनरेट होतं, इथं विंड मिलचं इंडिकेटर आहे. अच्छा, तू किती लागलं कॉस्ट बनवायला? ओव्हरऑल कॉस्ट 5,000च्या आसपास. 5,000च्या. इम्प्लिमेंट करणार वगैरे तुम्ही? इम्प्लिमेंट समजा आज चालू होता आमचं. इथं अजून एक इम्प्रूव्हमेंट होतं की आम्ही हायड्रो पॉवर प्लांटवर लावणार होतो. इफ डॅममध्ये पाणी नसेल तर ते डॅम काय कामाचं नसेल, हे थोडी का होईना एनर्जी त्याच्यात जनरेट करणार. स्केलअप करणार का पुढे प्लॅन आहे? स्केलअप आहेत थोडे प्लॅन्स, त्याच्यात IoT टाकायचं अजून प्लॅन चालू होतं. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू. जेवण झाले का? ऑटोमॅटिक साईज जेवण झाले का? कटाळा आलाय का इथं बसून? नाही, ॲटोमॅटिक साईज स्टँड आहे. टेक्निकल सांगू नको, सिम्पलमध्ये शॉर्ट अँड सिम्पल. हां, ॲटोमॅटिक साईज स्टँड आहे. आपण गाडी स्विच जेव्हा ऑन करतो तेव्हा ऑफ करतो तेव्हा स्टँड खाली जातं, जेव्हा ऑन करतो तेव्हा वर जातं. पर्पज काय आहे तुमचा याच्यामध्ये? ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी करण्यासाठी. ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी करण्यासाठी. साईड स्टँडमुळे ॲक्सिडेंट भरपूर होतात ना.
लोकांना विसरून हा म्हणजे गाडी चालू केली की ऑटोमॅटिक वरी जाणार. हो वर जाणार. इम्प्लिमेंट करणार आहोत का? इम्प्लिमेंट करून बघितलं का कुठं? नाही अजून नाही केली डेमोच आता फ्युचर प्लॅन आहे तर तुमची इम्प्लिमेंट करण्यासाठी. हो आहे ना. त्याचं कॉस्ट किती पडेल? मॉडेलला 6,000 रुपये पडले. गाडीला बसायचं म्हणलं 2,000 रुपयाचं होईल. 2,000 रुपयाच्या आत होईल. हो कॉस्ट इफेक्टिव्ह होईल तुमचं. हो चालते. मग कुठल्या कसं वाटलं इथला एक्सपिरियन्स? चांगले कॉलेज चांगलं वाटलं का खरं? चांगले सगळे एकदम. तरी आता आपल्याकडे पुढचा प्रोजेक्ट आहे. तरी काय आहे प्रोजेक्ट? सिम्पलमध्ये एक्सप्लेन करा मला. प्रोजेक्टचं टायटल आहे इंटेलिजंट रिक्लोजर ऑटोमेशन फॉर एअर ब्रेक स्विचेस अ PLC अँड स्काडा अप्रोच. यामध्ये आपल्या प्रत्येक एरियामध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो. तर ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडिंगमुळे जे घटना होता, ट्रान्सफॉर्मर DP जळते, DP ब्लास्ट होते, त्या वाचवण्यासाठी आम्ही एक रिक्लोजर सिस्टम डिझाईन केलेली आहे. एक्झाम्पल आता ही सगळं सिस्टम चालू आहे. यामध्ये इंडस्ट्रीचं वर्किंग लोड चालू आहे, सिटी लोड चालू आहे. बट जेव्हा आपण ओव्हरलोडिंग ऑन करतो, ओव्हरलोड ऑन झाल्यावर ऑटोमॅटिक सगळे एअर ब्रेक स्विचेस ऑपरेट होता आणि सिस्टीम बंद होते. आणि जेव्हा लोड नॉर्मलाइज होतो, एक डिलेनंतर ऑटोमॅटिक जे रिक्लोजर सिस्टम आहे ते परत ॲक्टिवेट होता आणि जे सर्किट ब्रेकर्स आहेत ते क्लोज होऊन नॉर्मल कंडिशन चालू होते. ह्यामध्ये स्काडा स्क्रीनवरून सुद्धा तुम्ही सगळं ऑपरेट करू शकता. सुपरवायझरी ओपन करू शकता, सर्किट क्लोज करू शकता. त्यामध्ये मॅन्युअल मोड आहे, ऑटो मोड आहे आणि तुम्हाला सगळं सुपरवायझरी कंट्रोलमध्ये दिसतं सुद्धा स्क्रीनवरती की तुमचे सर्किट ब्रेकर्स ओपन होत आहे किंवा सर्किट ब्रेकर क्लोज होत आहे. आणि ते ॲक्च्युअल ऑन फील्डसुद्धा होतं. थँक्यू. खर्च किती झाला? टोटल कॉस्टिंग 25,000 पर्यंत आहे. DP वगैरे जळला की त्याच्यासाठी सेफ्टी युजफुल आहे. थँक्यू भाऊ. तरी आता आपण जाऊ पुढच्या प्रोजेक्टकडे. तरी आपल्याकडे आता नवीन पुढचा प्रोजेक्ट आहे. तरी तुमचा प्रोजेक्ट सिम्पलमध्ये एक्सप्लेन करा. टेक्निकल सांगू नका तेवढं काय कळणार आम्हाला. Okay. Good afternoon to all. We are from Government Residential Women's Polytechnic Latur. Our project name is Smart Helmet for Mining Industry. म्हणजे आता जेव्हा ॲक्सिडेंट होतात ऑन सरफेसवर जर ॲक्सिडेंट झाला तर त्याला आपण इमिजिएट प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्याला एखादा वर्कर इंज्युअर्ड झाला तर त्याला आपण इमिजिएट मेडिकल फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो. पण मायनिंग इंडस्ट्री हे असं आहे जे की पूर्ण अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन आहे. आतमध्ये काय चाललं किंवा मायनिंगच्या आतमध्ये वर्करला काय प्रॉब्लेम आला आहे ते आपण म्हणजे रिअल टाईममध्ये ॲनालिसिस करू शकत नाही. जोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम कळत नाही तोपर्यंत आपण त्यावरती सोल्युशन देऊ शकत नाही. आम्ही एक स्मार्ट हेल्मेट डिझाईन केलेलं आहे ज्यामध्ये एक ट्रान्समीटर सेक्शन आहे आणि एक रिसिव्हर सेक्शन आहे. त्यामध्ये पूर्ण वायरलेस कम्युनिकेशन होणार आहे. त्यामध्ये आम्ही सेन्सर टेक्नॉलॉजी यूज केलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे सेन्सर यूज केले जसे की टेम्परेचर सेन्सर, अल्ट्रासॉनिक सेन्सर, गॅस सेन्सर आणि प्रेशर सेन्सर. आणि इन केस ऑफ इमर्जन्सी जर वर्कर्सला काही इमर्जन्सी आले तर इथे एक पॅनिक स्विच पण आम्ही बसवलेला आहे. याच्यामध्ये आता आपण वर्किंग बघू द्या. याच्यामध्ये आहे टेम्परेचर सेन्सर. नॉर्मली आपल्या बॉडीचं टेम्परेचर असते 37 म्हणजे 37पर्यंत आपली बॉडी टेम्परेचर तेवढा कॅरी करू शकते. पण 37च्या जर वरी टेम्परेचर इन्क्रीज झालं तर आपल्या बॉडीसाठी ते हार्मफुल असणार आहे. म्हणजे टेम्परेचर सेन्सर काय करणार आहे, इन्व्हायरमेंटल टेम्परेचर जे आहे ते डिटेक्ट करणार आहे. कारण इन्व्हायरमेंटल टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर ऑफकोर्स आपल्या बॉडीवर त्याचा इफेक्ट होणार आहे. मग हे टेम्परेचर सेन्सर टू सेन्स द इन्व्हायरमेंटल टेम्परेचर. नंतर यूज केलेलं आहे गॅस सेन्सर. मोस्ट ऑफ द ॲक्सिडेंट इन मायनिंग त्याचे जे हार्मफुल गॅसेस असते जसे की मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. बेसिकली जे मिथेन आहे त्यामुळे फायरिंग होऊ शकते किंवा स्फोट होऊ शकतं. जसं की एक राणीगंजमध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता मिथेनच्या स्फोटमुळं. त्याच्यामध्ये जवळपास 375 वर्करांच्या जणांच्या म्हणजे डेथ झाली होती. तर जर ते आपल्याला अगोदरच डिटेक्ट करता आलं असतं की तिथे मिथेन वायू हा म्हणजे लिकेज झालेला आहे तर आपण त्यांच्या प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काहीतरी हेल्प प्रोव्हाइड करू शकलो असतो. मग आपण काय केलेलं आहे, गॅस सेन्सर यूज केलेलं आहे जे की इन्व्हायरमेंटल हार्मफुल गॅस डिटेक्ट करणार आहे. आणि ते काय अल्ट्रासॉनिक सेन्सरचं काम काय, टू मेजर द टाईम अँड डिस्टन्स. जे समोर ऑब्स्टॅकल येणार आहे त्याच्या ऑब्स्टॅकल आणि मायनर त्याच्यामधला डिस्टन्स जे आहे हे अल्ट्रासॉनिक सेन्सर मेजर करणार आहे. आणि प्रेशर सेन्सर, इन्व्हायरमेंटल प्रेशर आणि अल्टिट्यूड हे प्रेशर सेन्सर हे मेजर करणार आहे. हे जे सेन्सरचा जे पूर्ण सेन्स केलेला डेटा आहे ते इथं मायक्रो कंट्रोलरला जातो. आपण याच्यामध्ये आर्डिनो मिनी बोर्ड यूज केलेला आहे जे की ATmega 328 मायक्रो कंट्रोलर आहे. जसं सरफेसपासून ग्राउंडचा डिस्टन्स वाढत जातं तसं रेंज पण वाढत जाते. तर NRF मध्ये एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी की लोरा, लॉंग रेंज कम्युनिकेशन. जर आपल्याला ॲज पर रिक्वायरमेंट जर आपल्याला रेंज वाढवायची असेल कम्युनिकेशनची तर आपण लोरा टेक्नॉलॉजी यूज करू शकतो.
थ्रू दिस NRF मॉड्यूल ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती रिसिव्हर सेक्शनला जाणार आहे आणि रिसिव्हर सेक्शनमध्ये आपण NRF रिसिव्हर यूज केलेला आहे जे की ट्रान्समिट केलेला डेटा आहे ते इकडं रिसिव्ह होणार आहे आणि LCDवरती त्याची क्वांटिटी शो करणार आहे आणि हे सगळं डेटा अनालाइज करून आपण ते मायनरसाठी काहीतरी हेल्प प्रोव्हाइड करणार आणि ॲक्च्युअल आपण ह्याची बघू वर्किंगवरनं सगळं. हां आता तर इथं आपण वेगवेगळे सेन्सर यूज केलेत. टेम्परेचर सेन्सर असेल, गॅस सेन्सर असेल, अल्ट्रासॉनिक सेन्सर असेल किंवा प्रेशर सेन्सर. हां इथं रिसिव्हरला डिस्प्ले होत आहे बियॉन्ड जर 40 डिग्रीच्या बियॉन्ड जर 40 डिग्रीच्या रेंजमध्ये गेला असेल बियॉन्ड द 40 डिग्री तर काय बजर बीप होईल तर ट्रान्समीटरलाही कळेल की टेम्परेचर वाढलेलं इतकं वाढले किंवा त्या मायनर जो कॅरी करणार आहे हेल्मेट त्यालाही कळेल आणि जो मॉनिटर करणार आहे ह्या पूर्ण ह्याला हेल्मेटला किंवा मायनसला त्यालाही कळेल की आपलं टेम्परेचर बियॉन्ड 40 गेलं आहे आणि हे ह्युमन बॉडीसाठी चांगलं नाही आहे. तसंच आपण गॅस सेन्सर आपण इथं आता LPG गॅस सेन्सर यूज केलं. मायनिंग इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे हजार्डस गॅस असतात जसं की मिथेन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल. आता इथं सरफेसवर हे नाहीत मिथेन अवेलेबल नाहीत त्यामुळं काय आपलं जे डिस्प्ले आहे तो गॅस सेन्सरला काय दाखवते नो दाखवते. जर इथं टॉक्झिक गॅस असतील तर इथं डिस्प्लेवर यस दाखवणार. आणि नंतर टेम्परेचर सेन्सर तर दाखवलं. अल्ट्रासॉनिक जर समजा आता ऑब्जेक्ट याची आम्ही रेंज 2 सेंटीमीटर टू 400 सेंटीमीटर ही केले सेट केले. हे जे आहेत ना ते आपण LCD डिस्प्लेद्वारे ॲनालिसिस करतो आणि जो मॉनिटर करणार आहे तो ॲनालिसिस करेल डिस्टन्स किती आहे, टेम्परेचर किती आहे. जर समजा टेम्परेचर बियॉन्ड झालं तर काहीतरी हेल्प प्रोव्हाइड करेल म्हणजे मध्ये अडकळलेले जे मायनर्स आहेत त्यांना ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. तरी आता तुम्ही ती मंजुमल वाईज जी मूवी आहे त्याच्यात जसं रेस्क्यूची सिच्युएशन जर येते तर त्या तसल्या सिच्युएशनमध्ये हे युजफुल आहे का? हां यूज म्हणजे अजून इम्प्लिमेंटेशन करावं लागतील आपल्याला. GPS यूज करावं लागेल, कॅमेरा असे वेगवेगळे मॉड्यूल्स यूज करून. लोरा कारण डिस्टन्स आपलं लोरा एक लॉंग रेंजेस कम्युनिकेशन आहे. आता सध्या आपण NRF मॉड्यूल यूज केलं कारण जे सेन्स केलं आहे ते आपल्याला रिसिव्हरला पाठवायचे. हे एक कम्युनिकेशनचं मॉड्यूल आहे. वायरलेस कम्युनिकेशन बिल्ड करण्यासाठी हे एक वायरलेस टेक्नॉलॉजी NRF आहे. NRFच्या ॲडव्हान्स आहे लोरा लॉंग रेंज कम्युनिकेशनसाठी. आणि 10 to 15 किलोमीटर आपण रेंज ठेवू शकतो ट्रान्समीटर आणि रिसिव्हरसाठी. म्हणजे जिथं आपण मायनिंग करणार आहोत तिथंच आपल्याला सेटअप लावून बसावं लागणार आहे. कुणाचं हेच नाही ती बाहेर मॉनिटर. रेस्क्यूच्या सिच्युएशनमध्ये रूम तर असणारच आहे ना. मग इमर्जन्सी काहीतरी हेल्प प्रोव्हाइड करण्यासाठी एक बाहेर सरफेसवर कंट्रोल रूम असणारच आहे ना. तिथे रिसिव्हर सेक्शन प्रोव्हाइड पाहिजे आपल्याला. आता टेम्परेचर वाढला आपण ऑक्सिजन गॅस घेऊन गेलो काय फायदा. मग हे सांगणार नाही ना टेम्परेचर वाढलंय आणि इथं दाखवणार तो टेम्परेचर मग तो टेम्परेचर अकॉर्डिंग काय हेल्प प्रोव्हाइड करू शकतो आपण. म्हणजे इमिजिएटली आपण ते वर्कर्सला बाहेर काढू शकतो. म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे वेगवेगळे आपल्याला हेल्प प्रोव्हाइड करू शकतो आपण. एखाद्याला अंडरग्राऊंडमध्ये रेस्क्यू करायला फक्त एक जण जाईल तर तो कसं ह्याची हेल्प घेऊन त्याची मदत करू शकतो? GPS आता GPS जर यूज केला तर त्याचं लोकेशन आहे ना प्रत्येक ट्रॅक होतं. जो रिसिव्हर आहे तिथं अंडरग्राऊंडमध्ये GPSला वगैरे रेंजचा प्रॉब्लेम आहे. ते फ्युचर स्कोपमध्ये आपण जर आता एखादी नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली तर आपण GPS हे ॲक्च्युअली इम्प्लिमेंट करू शकतो. आता आम्ही GPS फ्युचर प्लॅन्स हो. आणि क्लाउड कम्प्युटिंग डाटा आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे जसं गुगल फोटो असतात आपलं गुगल फोटो कसं क्लाउडवर स्टोअर असतात तसं आपण ह्या सरनं पूर्ण डाटा क्लाउड कम्प्युटिंगवर स्टोअर करू शकतो. किती कॉस्ट आली बने? 8,000. जी तुमचा ॲक्च्युअल प्रोजेक्ट फायनल रेडी होईल त्याची किती? सर आता म्हणजे जर आपण घेणाऱ्या सेन्सरवर इम्प्लिमेंटेशनवर किंवा इथं कधी GPS असं ॲडव्हान्स काय करायचं असलं तर आपल्याला रास्पबेरी पाय यूज करावं लागते. कारण इथं आता पिन संपल्यात आपल्याला काही इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तर आपण रास्पबेरी पाय कसं त्याला जास्त पोर्ट असतात आणि जास्त पिन्स असतात त्यामुळं आपण म्हणजे वेगवेगळे सेन्सर यूज करतो. आता फ्लड सेन्सर असेल म्हणजे एखाद्या वेळेस आपण खाणकाम करू लागलो पूर आला तर काय करायचं. आता हे सेन्सर पूर आलेला सेन्स करणार
असणार आहेत का, मग त्यासाठी फ्लड सेन्सर एक असतो, त्यासाठी सिरियल इंटरफरन्स लागतो. तर पण इथं काय आपलं पिन संपलेत सिरियल इंटरफरन्सच्या, ते आपण प्रेशर सेन्सरला आणि NRF मॉड्यूलला वापरलेत. मग जर आपण रास्पबेरी पाय यूज केला तर काय तिथं आपण इंटरफेस करू शकतो. धन्यवाद. तुमचं खूपच छान प्रोजेक्ट आहे. आतापर्यंत सगळ्यात मोठं एक्सप्लेनेशन प्रोजेक्टचं दिलेलं आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला प्रोजेक्टसाठी. तेरियां दामा मुंडा मार सुट्टिया